झुक 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 येना गाडी, धुरांच्या रेषा हवेत काढी, पळती झाडे पाहूया, मामाच्या गावाला जाऊया. नुसते हे गाणे गातानाच आपल्यामध्ये एक आनंदाची लहर उमटते. अर्थात हे मामाचे गाव म्हणजे आपल्या आजोळ. केवळ गाण्यातील वर्णनाने जे ठिकाण आपल्याला इतका आनंद देऊन जाते, तिथे प्रत्यक्ष जाण्याची ओढ कोणाला लागणार नाही. माझा आजोळ तर कोकणातले. त्याचे वर्णन करताना कोकणची माणसं साधी भोळी, काळजात त्यांच्या भरली शाई हे गाण्यातील बोल माझ्या जिभेवर येतात. नारळासारखी नितळ मन आणि अतिशय प्रेमळ अशी माणसं असे माझे आजोळ. कोकणात आजोळ असणे म्हणजे आताच्या मार्केटिंगच्या भाषेनुसार एकावर एक फ्री असा डबल आनंद मिळण्यासारखे आहे. अर्थात हे भाग्य मला मिळाले आहे. आजोळ म्हणजे आईचे गाव, त्यामुळे प्रेम, माया आणि आपुलकी हे तेथे आलेच. म्हणूनच बालपणाच्या काळात ते आपल्यासाठी मायेचे आणि संस्काराचे एक मुख्य केंद्र असते. आजोळ म्हणजे लहान तर प्रत्येकाच्या मनातला जिव्हाळ्याचा विषय आहे. आजोळ म्हणजे आजी आजोबांचे प्रेम आणि त्यांच्या बरोबर घालवलेले अविस्मरणीय क्षण. सकाळी लवकर उठून आजी बरोबर तुळशीला पाणी घालणे, आजोबांबरोबर शेतात किंवा बागेत फेरफटका मारणे, विहिरीवर अंघोळ करायला जाणे, नदीवर फिरायला जाणे याची मजा वेगळीच आहे. मला हे मंतरलेले दिवस वातावरण अनुभवायला मिळत आहे. यासारखे सुख नाही. संध्याकाळी आजीच्या गोष्टी ऐकत झोपी जाणे, मामासोबत आंबे काढायला जाणे, भावंडांसोबत विविध खेळ खेळणे, रात्री आकाशात चांदणे मोजत बसणे हे सारे अनुभव मी काय पुस्तकात वाचलेले नाही, तर रत्नागिरी जिल्ह्यातल्या माझ्या आजोळी अनुभवलेले आहेत. या बालमनाला आणखी काय हो. आजोळात केवळ मज्जाच नसते, तर ते संस्काराचे आणि मायेचे एक महत्त्वाचे विद्यापीठ असते. आजी आजोबांचे पारंपरिक ज्ञान आणि त्यांच्या साध्या आणि प्रामाणिक जीवनशैलीतून मिळणारी शिकवण ही आपल्या व्यक्तिमत्वाला आकार देते. आजोळ या कल्पनेतच एक विलक्षण जादू आहे. ते घर, ती माणसे आणि तेथील अनुभव आपल्याला नेहमीच आनंद देतात. आजोळ आईची माय, प्रेमाची साय. आजोळ मामाचं गाव, स्नेहाचं नाव. आजोळ खेळण्याची धमाल, नात्यांचा आभाळ. आजोळ लावी ओढ, आठवणही गोड. आजोळ आईच्या माहेरा, वाहे आनंदाचा झरा. आजोळ आजीची खुशी, वेगळीच खुशी. आजोळ प्राजक्ताची बरसात घराच्या अंगणात. आजोळाचे वर्णन किती केले तरी ते अपूर्णच वाटणार आहे, कारण आजोळ ना शब्दांमध्ये गावणार आहे, ना भाषणामध्ये मावणार आहे. त्या अनुभवामध्येच खरं सुख आणि समाधान आहे. अपेक्षा करते मी हे केलेले वर्णन तुम्हा प्रत्येकाला आठवणींमधून आजोळ घेऊन गेले असेल. असो, शेवटी इतकेच सांगेन, बालपण माझे खेळ आजोळच्या घरी, आजोबांच्या कडेवरी आणि आजीच्या मांडीवर.